सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या स्टोरीचं नाव आहे चांदमातला भाग 155. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चांदमातला 155. आता नवरात्र आहे म्हणून आज जवळ येण्यासाठी हट्ट करणाऱ्या शशीला चंद्रानं जवळ येऊ दिला नाही आणि म्हणाली, 9 दिवसानंतर मी तुझीच आहे, फक्त तुझी. आणि शशी तिला म्हणाला, ओके, मला इतकं समजावून सांगण्याची गरज नाही, आय ट्रस्ट यू. आणि इंग्लिश माहीत नसलेल्या चंद्राला त्याचा अर्थ कळला नाही आणि तिनं त्यालाच विचारलं, म्हणजे काय? आणि नेहमीप्रमाणेच भोळ्या चंद्राला वेड्यात काढत शशी म्हणाला, आय ट्रस्ट यू याचा अर्थ असा होतो की तू लफडेबाज आहेस. तशी चंद्रा चिडली आणि उठली आणि तिनं बांगड्या मागे सरकवल्या आणि म्हणाले, ए मसन्या, तुझ्या जीवाला काही हाडबीड आहे का नाही? काय पण कशाला पडपडतो? एक कानाखाली खेचीन ना की काजवं चमकतील तुझ्या डोळ्यासमोर. आणि काजव्यावरून त्याला आठवलं, ए चंद्रा, आता ही काजवे असतील ना गं? चल ना, मला दाखव ना काजवे. चल ना, आपण पकडूया. मला खूप आवडतात काजवे पाहायला आणि पकडायला सुद्धा. आणि चंद्रा तोंड वाकडं करत म्हणाली, हो, वाड्याच्या कडेला कंजवाळा आहे, त्यात लय काजवं असतात. तुला नेलं असतं पण आता नेणारच नाही, मग तसाच. आणि शशी तिचा हात हातात घेऊन म्हणाला, आत्याला सांगू का की तू अशी बोलतेस? नवऱ्याला असं बोलतात का? चंद्रा आणखीन चिडून म्हणाली, माझा नवरा नसता तर तुझं थोबड आतापर्यंत फोडलं सुद्धा असतं. लहानपणापासून किती जपून राहिली आहे मी सगळ्यांच्या नजरेपासून आणि त्या दौलतपासून. कधी कुणाचं घाणेरडं शब्द ऐकून घेतले नाहीत की कोणाकडे वाईट नजरेनं मी बघितलं नाही. आणि तू असं म्हणतोस होय? मला ना तुझा लय राग आला आहे. शशी आता ओठ दाबून हसत होता आणि रागानं तिळपापड होणारी चंद्रा लाल झाली होती. आणि त्याला ती अशी चिडलेली बघून मज्जा वाटत होती. आणि तो म्हणाला, बरं, नवरा म्हणून राहू दे, मेहुणा म्हणून तरी घेऊन जाशील की नाही तिकडे? ए चंद्रा, चल ना, नाहीतर मी एकटा जाणार. चंद्रा म्हणाली, वड्याच्या काठाला लय गवत आहे, गाळसुद्धा लय आहे, त्यात ऋतून बसला ना तू तर बाहेर निघायला येणार नाही. खेकडे तुला चावून चावून खातील तुला त्या गाळातले. काजव्यापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तो मलाच माहीत आहे. आणि शशी म्हणाला, म्हणून तर म्हणतो, चल ना, तुझा मेहुणा आहे की नाही? मग चल ना, प्लीज प्लीज, असं म्हणून शशी हट्ट करायला लागला आणि तिचा हात पकडून तिला ओढायला लागला. आणि चंद्रा म्हणाली, अरे थांब थांब, आज पहिल्यांदाच इतका हट्ट करतोस म्हणून येते. पण अभिजित आला असता तर बरं झालं असतं, त्यालाही ते बघायला मिळालं असतं. शशी म्हणाला, त्याला झोपू दे, आपण त्याच्यासाठी एक काजवा पकडून आणू आणि उद्या रात्री त्याला दाखवूया. आणि आता ते दोघेही काजवे बघायला गेले. आणि ओढ्याच्या काठी पोहोचताच लांबूनच शशी आणि चंद्राला अंधारात चमचम करणारे काजवे दिसले. आणि अख्खं तारांगण पृथ्वीवर आलं आहे असं वाटत होतं. इकडून तिकडे तिकडून इकडे ते काजवे पळत होते आणि खूप सुंदर दिसत होतं सगळं. आणि शशीला त्याचं लहानपण आठवलं. कितीही रात्र असू द्या, जेव्हा शशी हट्ट करायचा की मला काजवे बघायचे आहेत, तेव्हा सूर्यकांत त्याला घेऊन जायचा खांद्यावर बसवून आणि त्याचं मन भरेपर्यंत शशी काजवे बघायचा. आणि आता तो भान हरवून तथाच पुढे निघाला. इतक्यात चंद्रानं त्याच्या हाताला पकडला आणि त्याला मागे घेतला आणि म्हणाले, अरे थांब, तिकडं गाळ आहे, ऋतून बसला ना तर बाहेर निघायला तुला यायचं नाही. आणि मला तुला वर काढता यायचं नाही, चल तिकडं चल, असं म्हणून ती त्याला दुसऱ्या बाजूनं घेऊन गेली. आता ते दोघे एकदम काजव्यांच्या मध्येच आले आणि ते सगळे काजवे बघून शशी भान हरवून गेला. मग चंद्रानं हातात एक काजवा पकडला आणि त्याच्या तोंडासमोर पकडून तो सोडला. आणि शशीने पुन्हा त्याला पकडला आणि चंद्राच्या हातात दिला आणि म्हणाला, घे चंद्र चांदणे, सगळं तुझ्या हातात दिलं मी. आणि ती हसली. मग दोघेही तिथेच काही वेळ बसले आणि मस्त थंड वारा पडला होता. आणि त्या काजव्यांच्या मांदियाळीत शशीनं वाऱ्यावर उडणारे चंद्राचे केस सावरले आणि तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढली.
आता कोणीच नव्हतं तिथं. मध्यरात्र होती आणि दोघेच होते. आणि त्याच्या स्पर्शानं ती शहारली. तिनं लाजून तिचा चेहरा झुकवला. शशीनं एका बोटानं तिची हनुवटी वर उचलली. तिच्या डोळ्यात बघायला लागला आणि म्हणाला, चंद्रा, आय लव्ह यू. आणि त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तशी ती गालात हसली आणि म्हणाली, बास हां, आता यापुढे नाही जायचं. हे सगळं करण्यासाठी मला इथं घेऊन आलास का? आणि शशी म्हणाला, नवरात्रमध्ये नवरा बायकोला एकत्र येण्यास बंधन आहे ना तुमच्या गावात? चंद्रा म्हणाली, हो. आणि शशी म्हणाला, मग आता असं समज की मी तुझा नवरा नाहीच, तुझ्या मामाचा मुलगा आहे आणि आता इथं तू मला पाहिजे ते द्यायचं. तशी चंद्रा त्याला दूर ढकलत म्हणाली, हट, काहीही काय, असलं काही नाही करणार मी. आणि शशीनं पुन्हा तिला जवळ घेतली. तिला सोडायला तो तयारच नव्हता आणि म्हणाला, असं काय करतेस? आपली भेट जर अगोदरपासून होत असती तर, लहानपणापासून आपण एकमेकांना ओळखत असतो तर, तू मला पसंत केलं असतं, मी तुला पसंत केलं असतं, हे सगळं झालं असतं की नाही? मग काय हरकत आहे? चल ना चंद्रा, तू काहीही बोलू नकोस बरं. एकतर मला नवरा मान किंवा मेहुणा मान, आणि मला पाहिजे ते दे, नाहीतर आत्ताच्या मुंबईला चल. खड्ड्यात गेलं तुझं गाव आणि तो दौलत. तुमच्यासाठी मी इतकं करायचं आणि मला माझ्या मनासारखं करायला मिळत नाही का? असं म्हणून शशी रुसला आणि घराच्या दिशेनं चालत निघाला. आणि चंद्रा याला कसं समजवायचं असं वाटून त्याच्या मागे मागे आली, तरी तो तिच्याकडे पाठ करून झोपला. आता काही वेळ असाच गेला. त्याला वाटलं ती काहीतरी म्हणेल, होकार देईल, तो रुसला आहे म्हटल्यावर तयार होईल, पण ती काहीच बोले ना. आणि तो तिला म्हणाला, पहाटे पहाटे आपण मुंबईसाठी निघतोय, अँड दॅट्स माय ऑर्डर. हा माझा आदेश आहे, समजलं? आणि आता यात काहीच बदल होणार नाही, तिला समजलं. तशी चंद्रा घाबरली. याची सटकली की चटकली तिला माहीत होतं. आणि तिनं 2-3 वेळा देवाला हात जोडले आणि म्हणाली, माफी कर. आणि शशीला पाठीमागून मिठी मारली आणि आता त्याच्या पाठीवर तिची छाती रगडू लागली. शशी समोर हसला आणि तिला म्हणाला, मागे हो, पाप लागेल तुला. ती तशीच त्याला घट्ट पिलगत म्हणाली, आता काय व्हायचं ते होऊ दे. पाप लागलं तर दोघाला लागेल. गावाची मदत करून जो पुण्य लागेल ना, ते त्याच्यापेक्षा जास्त असेल. आता बघ इकडे, असं म्हणून तिनं त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याच्या तोंडात तोंड घालून चुंबन करायला लागली. आणि त्यानं हसून तिच्या भोवती मिठी मारली आणि खूप खूप रोमॅन्स करायला सुरुवात केली. आणि त्याच्या स्पर्शानं घायाळ होऊन चंद्रा पाणीदार झाली. मग दोघेही पटकन एकरूप झाले आणि शेवटी शशीनं त्याच्या मनासारखं केलंच. आणि मग तो बाजूला पडला. ती तिची साडी खाली घेत चंद्रा म्हणाली, नवरा म्हणून नाही, मामाचा पोरगा म्हणून केलं बरं का मी हे. आणि शशी त्याची पॅन्ट घालत म्हणाला, म्हणून तर म्हणालो, आय ट्रस्ट यू. तू लपडेबाज आहेस, नवरा सोडून मेवण्यासोबत लपडं करतेस का? तशी ती खूप हसली आणि त्याच्या मिठीत गेली. त्यानंही तिला हसूनच मिठीत घेतली आणि दोघेही झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित उठला आणि तसाच म्हणाला, मी मध्ये झोपलो होतो आणि बाजूला कसा गेलो. आणि चंद्रा बाहेर पळून गेली. मग शशी जोर बैठका काढत होता आणि अभिजित त्याच्या पाठीवर बसला होता आणि त्याच्या जोर बैठका मोजत होता. चंद्रा घरात आली आणि हळूच अभिजितला उतरवला आणि स्वतः शशीच्या पाठीवर हळूच बसली. आणि अभिजित बाजूला उभा राहून तोंड दाबून हसायला लागला. आणि शशीला आता कळत नव्हतं की अचानक अभिजितचं वजन कसं काय वाढलं. त्यानं तिरक्या नजरेनं बघितलं तर अभिजित बाजूला उभा होता आणि चंद्रा त्याच्या पाठीवर होती. शशी तसाच खाली झोपला आणि तिला पकडून मिठीत धरली. तशी चंद्रा ओरडली, अरे कोणतरी येईल, अरे सोड, दार उघडा आहे, पटकन सोड.
पण शशी तिला सोडतच नव्हता आणि म्हणाला, अशी पाठीमागून येऊन पाठीवर काय बसतेस, इथं छातीवर बस ना राणीसारखं. असं म्हणून आणखीन तिचं तोंड जवळ घेतलं, त्याच्या तोंडाच्या अगदी जवळ. आणि चंद्र थोडीशी लाजली, त्याच्या ओठांकडे बघितलं आणि अचानक म्हणाली, अरे देवा, आई आली. तशा शशी घाबरला आणि त्यानं तिला मिठीतून सोडली आणि पुन्हा पालथा पडून जोर बैठका काढायला लागला आणि चंद्रा हसून पळून गेली. मग दिवस चढत होता, लोक शेतात जायला लागली आणि शशी आता ग्रामपंचायतमध्ये गेला आणि सरपंच तिथेच खुर्चीत बसला होता रुबाबात. आणि त्याला बघून शशी म्हणाला, गेल्या पंचवार्षिकला तूच सरपंच होता ना, चल दाखव बघू तुझा कारभार. आणि सरपंच म्हणाला, तू कोण माझा कारभार विचारणारा, तू या गावचा नाहीस म्हणून तुला मला कारभार विचारण्याचा कुठलाच अधिकार नाही. असं म्हणून सरपंच उठला आणि निघाला. तसंच शशीनं सरपंचाला धक्का दिला आणि सरपंच घाबरला आणि त्याला वाटलं आता चांगलाच मागे पडतोय ढुंगणावर. पण त्याआधीच शशीनं झटकन त्याची खुर्ची ओढली आणि त्याच्याच खुर्चीत त्याला बसवला आणि त्याच्या समोरच्या टेबलवर स्वतः बसला आणि सरपंच घाबरला. आणि शशी म्हणाला, याच खुर्चीसाठी काय काय केलंस तू, आठव जरा. मग ही खुर्ची अशीच कशी सोडून निघालास, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुला खुर्ची सोडू देणार नाही. आणि जर माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर खुर्चीच्या बुडाखाली आग लावणार आणि तुझं बूड शेकणार. आणि हे ऐकलं तसं सरपंच आणखीन घाबरला. मग आता शशी सरपंचाला त्याची जागा दाखवण्यासाठी काय करेल हे पाहणं